अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी स्वामींवरती विश्वास असेल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. स्वामींची आवडती ही एक वस्तू तुमच्या घरात अवश्य ठेवा. चारही बाजूने सुख समृद्धी पेस. आपण थोडी माहिती जाणून घेऊ. माहिती म्हणजे त्यांनी कोणती गोष्ट आवडते, कोणती गोष्ट केली तर स्वामी आपल्याला आशीर्वाद देतात, तसेच कोणती गोष्ट करू नयेत याबद्दल माहिती करून घेऊ. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे भक्त सर्वत्र असून त्यांची नियमित सेवा करतात व त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रयत्न करतात. श्री स्वामी समर्थ महाराज यांना मनापासून केलेली भक्ती खूप आवडते. त्यांना कुठलेही अतिरेकीपणा आवडत नाही. तसेच जो सेवक सेवा करतो स्वामींची त्यांना कुठेही प्रसिद्धी करू नये असे स्वामी सांगतात. तसेच कोणाला दाखवण्यासाठी सेवा करू नये. स्वामींची भक्ती करताना मनापासून करावी. तसेच एखादी गोष्ट मिळावी म्हणून स्वामींची सेवा करू नका. विविध गोष्टी, विविध वस्तू श्री स्वामी समर्थ महाराजांना आवडतात असतात. त्यापैकी एक गोष्ट आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ही गोष्ट तुम्ही तुमच्या जवळ ठेवली तर त्याचा तुम्हाला फायदा होणार आहे. त्यामुळे तुमच्या घरात सुख समृद्धी पैसा विविध मार्गांनी तुमच्या येण्यास सुरुवात. स्वामींना आवडणाऱ्या वस्तू सांगतात तुमच्या जवळ ठेवा. चला, यामुळे तुमच्या मनात कधीच नकारात्मक गोष्टी येणार नाहीत. आज जी वस्तू आम्ही तुम्हाला सांगणार आहोत ती कुठे समज उपलब्ध होते, ज्या ठिकाणी पूजेचे साहित्य मिळते, स्वामींच्या केंद्रात ही वस्तू मिळून जाईल. ही वस्तू तुम्ही तुमच्या घरातील देवघरात ठेवून द्या. त्यामुळे तुम्हाला ज्या अडचणी येत आहेत त्या कमी होतील. तसेच तुमच्या नोकरी धंदा यामध्ये येणाऱ्या अडचणी कमी होईल. ती वस्तू आहे रुद्राक्ष. रुद्राक्ष कितीही मुखी असला तरी चालेल. तसेच तुम्हाला रुद्राक्षाची माळ मिळाली तरी चालेल. ती सुद्धा तुम्ही घेऊन स्वामींचा जप करत वापरावी. किंवा एक रुद्राक्ष असेल तर देवघरात ठेवावा. आधी त्याची पूजा करून ते देवघरात ठेवावे. अशी स्वामींची आवडती गोष्ट तुम्हाला तुमच्या घरात ठेवली तर याचा फायदा नक्कीच तुम्हाला होईल. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कुटुंब मित्रपरिवाराला हा व्हिडिओ शेअर करा. आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कमेंट करून कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भाग्यवान ठराल.